नमस्कार. आज आपण लक्षवेध मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी ली या शाखा मांडवगण फराटा या शाखेसमोर आपण हे आजोबा का बसलेले आहेत हे आपण त्यांना विचारूया आणि त्यांची खरी परिस्थिती काय आहे, या संस्थेबद्दल त्यांचं काय मत आहे. सध्या संस्थेला हे शटर खाली झालेलं असून कुलूप लागलेलं आहे आणि ह्या आजोबांना काय वाटतं, त्यांची समस्या काय आहे हे आपण पाहूया. आजोबा, नाव काय आपलं? ज्ञानदेव बळवंत फडके, गाव कोणतं? कानगाव. कानगाव. का बसला आपण इथं असं? हा? का बसला इच्छाचे इथं? का बसला आपण? ते पैसे काढायला चालते मी. पैसे किती आहेत? 30,000 रुपये. किती? 35,000 रुपये. 35,000 आहेत आपले. 33. बर. मग काय म्हणतात तुम्हाला? पैशाचं काय म्हणतात? मला दवाखान्यात लागतात ना, जायचे दवाखान्यात. हे काय नेमकं छातीला ऑपरेशन कोणतं झालं? बायपासचे झालेले. हे पहा, अशा वयस्कर, वय किती आपलं? 90 आहे. 90 वय असणाऱ्या व्यक्तींना जर अशा पतसंस्था त्यांचं आज पहा, आपण पाहत आहोत, नीट व्यवस्थित पहा सर्वांनी. छातीवरती आज हे पुनर्जन्म यांचा झालेला आहे असं म्हणावंस काय हरकत नाही. आणि अशा वयस्कर लोकांना यांचे आपले वयस्कर व्यक्तींना म्हातारपणामध्ये खरा आधार असतो आपल्या गुंतवणुकीचा, काही जवळ असणाऱ्या रकमेचा. आणि या अशा वेळी जर अशा पतसंस्था ह्या आपला टाळा टाकत असतील, हे पहा 2-3 दिवसाचा हार या संस्थेचा इथं आहे असाच. आणि हे आजोबा आपले पैसे मिळवावेत म्हणून या संस्थेसमोर आज बंद असतानाही बसलेले आहेत. तरी अशा पतसंस्थाचे जे अध्यक्ष आहेत यांना याबाबत थोडी तरी काही वाटणार आहे की नाही, अशा वयस्कर लोकांचे पैसे यांनी द्यावेत अशी मागणी सध्या हे होत आहे. आजो, आपण काय सांगता तुमच्या पैशाबद्दल? तुमच्या पैशाबद्दल काय मागणी करताय? पैशाला दवाखान्या करता लागतात ना, ते मिळावेत का काय? हा ना आपल्याला. ते पहा, आता ते आपल्याला दवाखान्याचं हॉस्पिटलचं दाखवत आहेत. आणि चेअरमन साहेब, याकडे जरा लक्ष द्या. अशा वयस्कर व्यक्तींना खरा आधार असतो, त्यांचे तरी पैसे आपण नक्की द्या.